नगर परिषद नगरपालिका निवडणूक प्रचाराचा सुपर संडे आज असणार आहे आणि या प्रचारासाठी आजचा हा शेवटचा रविवार आहे। दिवसभर राजकीय नेत्यांचा प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। जाहीर सभांमधून आश्वासनांचा पाऊस सुद्धा बरसणार आहे। कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा या सर्वच राजकीय पक्षांचा प्रयत्न असेल। उद्या प्रचार तोफा थंडावणार आहेत। 2 डिसेंबरला मतदान आहे आणि 3 तारखेला निकाल आहे। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, आज शेवटचा रविवार आहे आणि त्यामुळे साहजिकच जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांना आश्वासनं देण्याचा हा प्रत्येक राजकीय पक्षांचा प्रयत्न असेल। खरंच आजचा जो सुपर संडे आहे तो दौरा आणि सभांसाठी असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। कारण राज्यातले बडे नेते आहेत ते आता आपापल्या म्हणजे ज्या ठिकाणी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या प्रचाराच्या दरम्यानमध्ये पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री कोल्हापूर आणि चंदगड या परिसरामध्ये त्यांच्या सभा आणि दौरा असणार आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकणाच्या दौऱ्यावर आहेत। सिंधुदुर्ग आणि मालवण या परिसरामध्ये ते सभा आणि दौरे घेणार आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर असणार आहेत। आणि या सगळे जे नेते आहेत हे आपापल्या भागामधले जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आपल्याला पाहायला मिळतात। साहजिकच आहे की स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये आता स्वबळावर अनेक ठिकाणी निवडणुका सामोरे गेलेले उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे प्रत्येक पक्षाचा उमेदवार आहे आणि तो आपल्या पक्षाचा असल्यामुळे त्याचा निवडून कसा येईल यासाठी आता हे राज्यातले जे दिग्गज नेते आहेत, अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, शरद पवारांचंही काही ठिकाणी दौरे आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र प्रामुख्याने उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे दौरे जे आहेत ते आज आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आजचा संडे हा सुपर संडे हा दौरे आणि सभेंचा म्हणता येईल। साहजिकच आता या दौऱ्यांमध्ये प्रत्येक जण आता टीका करताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आता काही तास राहिलेले आहेत मतदानासाठी आणि शेवटचा संडे आहे। त्यामुळे अगदी त्यामुळे या जाहीर सभांमधून, प्रचार सभांमधून भाषणात सुद्धा होणार आहेत आणि एकमेकांवर टीका टिप्पण्या सुद्धा केल्या जाणार, ते सुद्धा आपल्याला आज पाहता येणार आहे। धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।